वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सायन्स म्हणजेच विज्ञान या विषयाशी संबंधित एक नवीन सिरीज चालू करणार आहोत. तर मित्रांनो, सायन्स हा आपण 3 टप्प्यामध्ये अभ्यासत असतो. त्यामध्ये पहिला टप्पा जो असतो तो बायोलॉजीचा असतो. त्याच्यानंतर आपण बघतो केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर फिजिक्स. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आणि फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. अशा प्रकारे म्हणजे 3 भागांमध्ये आपण त्याचं विभाजन करतो आणि 3 भागानुसार आपण त्याचा अभ्यास करत असतो. तर आपण यातला बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, एक एक टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जेवढे लेक्चर माझ्याकडून तुम्हाला देता येतील तेवढे लेक्चर मी करण्याचा प्रयत्न करेल. तर यामध्ये आपण बघतो बायोलॉजी. आता बायोलॉजी आपल्याला शिकायचं आहे, तर बायोलॉजी शिकण्यासाठी सुद्धा त्याचे आपल्याला 3-4 टप्पे करावे लागतील. मग आता 3-4 टप्पे करावे लागतील म्हणजे ते कसे करणार आहोत? तर बायोलॉजीशी संबंधित आपण बघतो की एक बेसिक नॉलेज म्हणजे बेसिक नॉलेजमध्ये नेमकं काय असणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत, जसं रक्ताभिसरण संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, श्वसन संस्था आहे. अशा प्रकारच्या ज्या काही सर्व संस्था असतील त्यामध्ये इन्क्लूड होतील. दुसरा टप्पा बायोलॉजीचा शिकताना आपण बघतो की आरोग्यशास्त्र आहे. म्हणजे आरोग्यशास्त्रामध्ये जे काही रोगजंतू आहे त्याच्याशी संबंधित A to Z गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. तिसरा टप्पा आपण बघतो की तिसऱ्या टप्प्यामध्ये वनस्पतीशास्त्र आहे. म्हणजे वनस्पतीशास्त्राशी संबंधित ज्या काही गोष्टी येतील त्या सगळ्या आपल्याला तिथे कव्हर करायच्या आहे. चौथा टप्पा प्राणीशास्त्र. आता प्राणीशास्त्र याच्याशी रिलेटेडसुद्धा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या आपल्याला तिथे कव्हर करायच्या आहेत. तर बायोलॉजीचा सुद्धा अभ्यास करताना कुठलीही परीक्षा तुम्ही देत असा, मग ते MPSC देत असाल म्हणजे राज्यसेवा देत असाल किंवा कंबाईन देत असाल किंवा कोणत्याही प्रकारची ग्रुप B ग्रुप D कोणतीही परीक्षा द्या, त्यामध्ये सायन्स महत्त्वाचं असतेच. तसंच सरळ सेवा परीक्षासुद्धा आहेत आणि सायन्सशी रिलेटेड विज्ञानाशी रिलेटेड संबंधित स्पेशल परीक्षा आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो सिलेबस आहे तो एक इंटिग्रेटेड सिलेबस आहे. यामध्ये आपण बघतो स्टेट बोर्ड आहे, NCERT आहे आणि जे काही मार्केटमध्ये रेफरन्स मटेरियल आहे त्यांचं सगळ्यांचं एक इंटिग्रेटेड मटेरियल तुम्हाला इथे मिळणार आहे. तर मित्रांनो, सिरीज तर मी चालू करत आहे आणि ह्या सिरीजला जेवढा जास्त रिस्पॉन्स मिळेल म्हणजे तेवढ्या लवकर आपल्या सिलेबसचे समोरचे लेक्चर जे आहे ते अपलोडेड करण्याचं सुद्धा मला प्रोत्साहन मिळेल. म्हणून ही सिरीज नक्की कंटिन्यू करा, तसेच इतरांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून जास्त लोकांपर्यंत हे जर पोहोचली तर आपण लवकरात लवकर जे काही व्हिडिओ आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न करू. या बाबतीत जो काही सायन्सशी रिलेटेड जो काही पूर्ण सिलेबस आहे तो पूर्ण सिलेबस आपण कवर करण्याचा प्रयत्न करू. फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री सगळ्या गोष्टी आपण कवर करू. मित्रांनो, या चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड वेगवेगळे लेक्चर आहे ते सुद्धा अपलोडेड करत असतो. मी तुम्हाला हिस्ट्री, इकॉनॉमिक्स बाकीच्या सुद्धा गोष्टींचे लेक्चर समोर टाकणार आहे, म्हणजे अपडेटेड करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर आता एक सायन्सची सिरीज सुरू केली, त्याचबरोबर आपण वेगळ्यासुद्धा सिरीज सुरू केलेल्या आहेत. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या शासकीय ज्या काही योजना आहेत, गव्हर्नमेंट स्कीम आहेत, ज्यावर वेळोवेळी प्रत्येक प्रश्नामध्ये कुठे ना कुठे तो प्रश्न असतोच आणि महत्त्वाच्या ज्या काही स्कीम आहेत त्या स्कीमची सुद्धा आपण एक सिरीज चालू केली आहे. त्या सगळ्या स्कीम आपण गव्हर्नमेंट स्कीम आहेत त्या एक एक टप्प्याटप्प्याने कव्हर करू. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींच्या अपडेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून कोणतीही नोटिफिकेशन किंवा अपडेटेड माहिती या चॅनलवर टाकली जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. स्पेशल नोटिफिकेशन असते त्या यूट्यूब तुम्हाला पोहोचत असते. तर नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. तर मित्रांनो, आपण बघतो आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक मी घेतला आहे तो म्हणजे आरोग्यशास्त्र घेतला आहे. बायोलॉजीमधला आरोग्यशास्त्रामध्ये 4-5 लेक्चर झाल्यानंतर हा भाग कव्हर होईल, म्हणून मी हा भाग आधी घेतला आहे. तर आपण बघतो आरोग्यशास्त्रामध्ये आजच्या या भागामध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे. तर आज आपण फक्त बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे आरोग्यशास्त्र या विषयाशी ती बेसिक इन्फॉर्मेशन कव्हर करणार आहोत आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण जे महत्त्वाचे रोग आहेत, जसं जीवाणू आहे, नंतर विषाणू आहे, नंतर फंगस आहे, याबद्दल जे काही महत्त्वाचे रोग आहेत त्यावर प्रश्न पडतात, त्याचं एक बेसिक स्ट्रक्चर कसं असते त्या गोष्टीसुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे A to Z गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून प्रश्न कितीही फिरला तरी आपल्याला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल. तर मित्रांनो, या विषयाची ओळख सुरुवातीला मी तुम्हाला सांगते. आरोग्यशास्त्रामध्ये आपण काय रोग आहेत, रोगाची लक्षणे आणि चिन्हे, हा आजचा आपला बेसिक टॉपिक आहे. हा आज आपण क्लिअर करणार आहोत. तर रोग म्हणजे काय, सुरुवातीला रोगाची डेफिनेशन पाहू, त्याच्याशी संबंधित ज्या काही टर्मिनॉलॉजी आहेत त्या समजून घेऊ आणि नंतर आपल्या विषयाला सुरुवात करू. तर मित्रांनो बघा, रोग म्हणजे काय, रोगाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, डिसीज असं म्हणतो. डिसीजमधला डिस काढून टाकला मग राहते काय, इज, म्हणजे नॉट ॲट इज म्हणजेच काय, तर डिसीज आपण असं म्हणू शकतो. आणखी एक त्याच्याही समोर आपण जर गेलो तर त्याला काय म्हणतात, डिपार्चर फ्रॉम हेल्थ, म्हणजेच आपण बघतो की आरोग्यापासून दूर जाणे. तर मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं, डिपार्चर फ्रॉम हेल्थ
फ्रॉम हेल्थ सांगितलेलं आहे. डिपॉर्चर हा जो आहे इंग्लिश शब्द त्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीपासून दूर निघून जाणे. तर डिपॉर्चर फ्रॉम हेल्थ म्हणजे हेल्थपासून, आरोग्यापासून दूर निघून जाणे म्हणजे काय, अनारोग्याने, म्हणजेच काय होते आपल्याला त्याला रोग असं म्हणता येईल. आता याची डेफिनेशनसुद्धा आपल्याला समजून घ्यायची आहे. सुरुवातीला जी शास्त्रीयदृष्ट्या जी काही डेफिनेशन आहे ती आपण समजून घेऊ आणि नंतर आपल्या सोप्या भाषेमध्ये ती कन्सेप्ट एकदा आपल्याला समजली की तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. म्हणून कन्सेप्टसुद्धा आपण क्लिअर करू अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. शास्त्रीय डेफिनेशन आहे, शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. तर मित्रांनो, आपण रोगाची इथे जे काही डेफिनेशन आहे ते डेफिनेशन बघितली, परंतु ही समजून घेण्याआधी आपल्याला निरोगी म्हणजे काय हे जर आपण समजून घेतलं तर रोग याचीसुद्धा डेफिनेशन आपल्याला लवकर लक्षात येईल. तर आता निरोगी आयुष्य म्हणजे काय आपण बघतो, त्यालाच निरोगी म्हणजेच काय, आरोग्य असणे. तर आरोग्य असण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात, तसं शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या ती व्यक्ती कशी असली पाहिजे, म्हणजे स्वस्थ असली पाहिजे. आणि जर ती या बाबतीत अस्वस्थ असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, रोगी असं म्हणू शकतो. म्हणजे दोन्ही डेफिनेशन फक्त मध्ये एकच फरक आपल्याला दिसतो, स्वस्थ आणि अस्वस्थ. जर अस्वस्थ कशामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, शारीरिक, मानसिक, सामाजिक, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघतो. जर एखादी व्यक्ती अस्वस्थ असेल या गोष्टींमुळे तर ती झाली रोगी, आणि जर तीच गोष्ट आपण स्वस्थ या गोष्टीमध्ये मोडत असू तर ती झाली निरोगी. तर यापुढे जाऊन सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करते, म्हणजे त्या क्लिअर झाल्या म्हणजे तुम्हाला रोगी आणि निरोगी यामधला फरक समजेल. हे एवढं सगळं कशासाठी, कारण कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला तरी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देता आलं पाहिजे. तर आपण बघतो, एखाद्या रोगाला विशिष्ट रोग न होता सुद्धा त्या रोगाची आरोग्याची स्थिती बिघडू शकते. आता रोगाची स्थिती नसतेच म्हणजे आपण आरोग्य असं म्हणू शकतो का? तर समजा मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते की जसं आपण बघतो की रोगी कोणाला म्हणता येईल, म्हणजे ही कन्सेप्ट खूप डीप आहे. आपण जर बघितली पण एकदा समजली की तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरे सुटतात. समजा एखादा बासरीवादक आहे आणि बासरीवादक आहे, तर बासरीवादकाला बासरी वाजवून आनंद मिळत असेल आणि त्याच्या मनाचं समाधान होत असेल, म्हणजे मानसिकदृष्ट्या त्याला चांगल्या गोष्टी वाटत असेल, तर ते झालं त्याच्यासाठी काय, निरोगी आयुष्य. परंतु तेच जर आपण बघतो की एखादा समजा वेगळा व्यक्ती आहे आणि त्याला जर त्याची बासरीची धून असेल ती आवडत नसेल, त्याला त्याच्यापासून इरिटेट होत असेल, तर तो झाला, कसा झाला, तो रोगी झाला. म्हणजे मित्रांनो, या सगळ्या गोष्टींना आपल्याला असा सार काढता येतो, असं महत्त्व आणि तात्पर्य काढता येते की कोणताही रोगी आणि निरोगी यामधला फरक हाच आहे की एखाद्या गोष्टीमुळे जर एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल, मग ते कोणत्याही प्रकारे असो, मानसिक असो, शारीरिक असो किंवा सामाजिक असो, कोणत्याही गोष्टीमुळे अस्वस्थ वाटत असेल तर ती व्यक्ती कशी आहे, रोगी आहे. आणि या गोष्टींमुळे जर एखाद्या व्यक्तीला समाधान वाटत असेल, आनंद वाटत असेल, तर ती व्यक्ती कशी आहे, निरोगी आहे. अशा प्रकारे आपण रोगी आणि निरोगी ही जी कन्सेप्ट आहे ती समजून घेतली. तर मित्रांनो, यासाठी काही सिम्टम्स असतात आणि काही साईन असतात. आता सिम्टम्स आणि साईन यामधला फरक विचारला गेला आहे आणि मागील परीक्षेमध्ये प्रश्नसुद्धा पडला आहे. तर लक्षात ठेवा, सिम्टम्स म्हणजे रोगाची लक्षणे आणि साईन म्हणजे रोगाची चिन्हे. आता सिम्टम्समध्ये आणि साईनमध्ये काय नेमका फरक आहे ते आपण समजून घेणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, सुरुवातीला आपण रोगाची लक्षणे काय आहेत ते समजून घेऊ. तर बघा, एखाद्याला आजारी किंवा अस्वस्थ करणारे शरीरातील जे काही बदल असतात त्याला आपण सिम्टम्स असे म्हणतो. तर मग रोगाची चिन्हे कशाला म्हणतात, तर लक्षणांच्या आधारे डॉक्टर रोग्यांमध्ये जे बघतो ते असतात चिन्हे. आता पुढे आणखी क्लिअर होईल. तर बघा, रोगांच्या लक्षणामध्ये आपण बघतो की लक्षणे जी असतात ना ते अस्तित्व सूचित करतात, परंतु नेमका कोणता रोग झाला हे त्यामुळे समजत नाही. सिम्टम्समुळे काय समजत नाही, लक्षणांमुळे, सिम्टम्समुळे कोणता रोग झाला हे समजत नाही. कारण त्यामध्ये आपण बघतो की सिम्टम्स सारखे असू शकतात, जसं भूक न लागणे, पोटदुखी, डोकेदुखी, ही अशा प्रकारचे सिम्टम्स असतात. मग हे सिम्टम जेव्हा एखादा आजारी व्यक्ती आहे तो डॉक्टरांना सांगतो की अशा अशा प्रकारे मला सिम्टम्स आहेत, रोगाची लक्षणे म्हणजे लक्षणे दिसत आहेत, पण नेमका कोणता रोग झाला हे समजत नाही. मग ज्या वेळेस या सिम्टम्सहून डॉक्टर जे असतात ते साईन करतात, म्हणजे काय, रोगाची चिन्हे तपासतात. त्यावरून समजते की नेमका रोग्याला कोणता रोग झाला आहे. म्हणजेच मित्रांनो, साईन जे असतात ते कशावर असतात अवलंबून, एक तर ते रोग जंतूंवर असतील, म्हणजे जे काही सूक्ष्मजीवाणू असतील ते सूक्ष्मजीवांवर असतील. मग ते सूक्ष्मजीवाणू कोणते असू शकतात, एक तर ते जीवाणू असतील, नाहीतर ते बुरशी असेल, नाहीतर आपण बघतो की काय म्हणते व्हायरस असतील, विषाणू असतील किंवा आदिजीव असतील. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. सूक्ष्मजीवांपैकी आपण बघतो की हानिकारक सूक्ष्मजीव, मग त्यासाठी आपण बघतो डॉक्टर काही टेस्ट करत असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात की कशामध्ये काय कंटेन आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टी. तसंच बऱ्याचशा प्रकारच्या मशीन असतात त्यासुद्धा डिटेक्ट करतात. मग या सगळ्या
साईन म्हणजे चिन्हांवरून आपल्याला एखाद्या रोगाचा काय मिळतो की रोग कोणता झाला हे आपल्याला समजते. मग तो रोग रोगजंतूवर अवलंबून असू शकतो, मी तुम्हाला सांगितलं. तसंच अवयवांवर अवलंबून असतो. आता अवयव कोणत्या अवयवाला तो रोग झालेला आहे, जसं की आपण उदाहरणं बघितले अवयवांवर अवलंबून असणाऱ्या रोगांची. यकृताचा दाह आहे म्हणजेच काय, आपल्याला असं वाटते यकृताचा दाह आहे म्हणजेच हेपॅटिटिसचा आजार असू शकतो. तर फुफ्फुसाचा दाह आहे. अशा प्रकारच्या ज्या साईन असतात त्या साईनवरून रोगांची ओळख होऊ शकते. आता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला साईन आणि सिम्पटम यामधला फरक समजला असेल. तर एक महत्त्वाचा डिफरन्स तुम्हाला समजला असेल की सिम्पटममध्ये कोणता रोग झाला हे समजत नाही, तर साईनमध्ये कोणता चिन्हांवरून कोणता रोग झाला हे समजते. आणि फक्त सिम्पटम्समध्ये अस्वस्थ वगैरे वाटते आणि सिम्पटम्स जे असतात ते सारखे असू शकतात, परंतु रोग जे आहे त्यामध्ये पर्टिक्युलर रोगाचे पर्टिक्युलर काय असतात, चिन्ह असतात. तर लक्षात ठेवा. तर आपण बघतो की यावरून आपण काय निष्कर्ष काढला, काय आपण काय शिकलो या सगळ्या गोष्टीमधून. तर रोगाची लक्षणे समान असू शकतात, परंतु रोगाचे चिन्ह मात्र निरनिराळी असतात, असा आपण एक तर्क काढला. तर मित्रांनो, अशा प्रकारे सिम्पटम्स आणि साईन यामधला फरक तुम्हाला समजला असेल. म्हणजे आतापर्यंत आपण व्याख्या कव्हर केली रोगाची, तसेच आरोग्य आणि म्हणजे निरोगी आणि रोगी यामधला फरक समजून घेतला. नंतर आपण सिम्पटम्स आणि साईन ह्या गोष्टी समजून घेतल्या. अशा प्रकारे कन्सेप्ट क्लिअर केल्या. आता समोर आपल्याला रोगांचे प्रकार बघायचे आहेत, म्हणजे टाईप्स ऑफ डिसीजेस बघायचे आहेत. तर बघा मित्रांनो, काय असते, कालावधीनुसार रोगाचे वेगवेगळे प्रकार पडतात. तसंच कालावधीनुसार म्हणजे किती म्हणजे जास्त कालावधीसाठी आहे का, कमी कालावधीसाठी आहे का, समोर मी तुम्हाला सांगतेच. समोर आपण बघतो प्रसारानुसार. प्रसार म्हणजे प्रादेशिक आहे का की सार्वदेशिक आहे, अशा वेगवेगळ्या प्रसारानुसार. रोगांच्या कारकावरून म्हणजे संसर्गजन्य आहे की अनुवांशिक आहे, वेगवेगळे असे कारक आहेत, त्यावरून आपण बघतो. आणि रोगजंतूच्या प्रकारानुसार, जसे रोगजंतू कोणकोणते आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतात, विषाणू असतात, म्हणजे हानिकारक जीवाणू, हानिकारक विषाणू. तसेच आपण बघतो की ज्या काही कवक असतात म्हणजे बुरशी वगैरे असतात त्याच्यामध्ये मोडतात. तसंच आधीची वायू जसं प्रोटोझोआ वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मोडतात. म्हणजे रोगजंतूच्या प्रकारानुसार सुद्धा रोगांचे वेगवेगळे प्रकार पडतात. असे काही रोगांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं, कालावधीनुसार रोगांचे वेगवेगळे प्रकार पडतात. आता त्या प्रकारामध्ये नेमके कोणते प्रकार पडतात, तर प्रामुख्याने 2 गटामध्ये याची विभागणी करता येते. आता ते 2 गट कोणते, तीव्र रोग आणि जुनाट रोग. आता हा काय प्रकार आहे समजून घेऊ व्यवस्थित. तर तीव्र रोग असतात त्याला आपण ॲक्यूट डिसीज असं म्हणतो इंग्लिशमध्ये. तसंच जुनाट रोग आहे त्याला आपण क्रोनिक डिसीज असं म्हणतो. तर हे जे ॲक्यूट डिसीज आहेत म्हणजेच तीव्र रोग आहेत, हे कसे असतात, शरीरामध्ये कमी कालावधीसाठी राहत असतात. परंतु हे झाले तर चटकन बरे होतात, नाहीतर मग याच्यामुळे काय होतं, रोगी जो असतो ना तो दगावतो. आपण बघतो. आणि यामध्ये प्रामुख्याने जसं आपण बघतो स्वाईन फ्ल्यू आहे, कॉलरा आहे, इबोला आहे, अशा प्रकारचे रोग जे येतात ना ते ॲक्यूट डिसीजमध्ये येतात, म्हणजे तीव्र रोगामध्ये येतात. इंग्लिश शब्द पण, इंग्लिश वर्ड पण, सिमिलर गोष्टी लक्षात ठेवा. कारण कधीकधी आयोग असू शकतो किंवा कोणतीही एक्झाम घेणारी कंपनी असू शकते, तर ती सरळ इंग्लिशमध्ये सुद्धा नावं टाकू शकते. म्हणून लक्षात ठेवा, तीव्र रोगाला आपण ॲक्यूट डिसीज असं म्हणतो म्हणून. तर आपण बघतो मित्रांनो, जुनाट रोग आहे त्याला आपण क्रोनिक डिसीज असं म्हटलं. ते शरीरामध्ये खूप दिवसासाठी राहतात, संपूर्ण आयुष्यभर बरे होत नाहीत आणि शरीरात खूप काळ राहतात. शेवटी त्यामुळे काय होतं, रोगी जो आहे तो रोगी दगावतो. मग आपण असं बघितलं तर यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला विरोधाभासामध्ये सापडल्या. तीव्र रोगामध्ये तीव्र रोग आहे म्हणजे काय, शरीरामध्ये कमी कालावधीसाठी राहणार आहे. जुनाट रोग आहे, जुनाटवरून तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतात. जुनाट म्हणजे काय, क्रोनिक. आणि क्रोनिक म्हणजे काय, शरीरात खूप दिवसापासून तो रोग काय आहे, मुरत आहे. म्हणजे खूप दिवसापासून तो रोग काय आहे, शरीरामध्ये चालत आहे. त्याला आपण काय म्हटलं, जुनाट रोग. मग मी असं म्हणू शकते काय की तीव्र रोग म्हणजे अल्प कालावधीचे रोग आणि जुनाट रोग म्हणजे दीर्घ कालावधीचे रोग. दीर्घ कालावधीचे रोग असतात आणि दीर्घ कालावधीच्या रोगांमध्ये मी तुम्हाला सांगते एक्झाम्पल म्हणजे कोणकोणते येतात. ते कर्करोग. आता कर्करोग नेमका आपण बघतो त्याला कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे पेशींची जर अनियंत्रित वाढ होत असेल तर त्याला आपण कर्करोग असं म्हणतो. तसंच आपण मधुमेह म्हणजे डायबिटीस म्हणजे रक्तातील शुगरचं रक्तातील साखरेचं प्रमाण त्याच्यावर अफेक्ट करणारा हा रोग आहे. तसं आपण बघतो. नंतर क्षयरोग, ट्युबरकुलोसिस सगळ्यांना माहिती आहे. तर हे सगळे रोग आपण डिटेलपणे अभ्यासणारच आहोत. ए टू झेड गोष्टी आपण बघणार आहोत. पुढे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या, कशामुळे कसा रोग होतो, काय होतो, त्याचे लक्षणं काय, सिम्पटम काय, म्हणजे सिम्पटम्स काय, साईन काय, सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या. कारण यावर प्रश्न पडतात, हमखास प्रश्न पडतात. अशा प्रकारे मित्रांनो, आपण कालावधीनुसार रोगांचे जे काही प्रकार पडतात ते समजून घेतले. आता समोर आपल्याला प्रसारानुसार रोगांचे प्रकार समजून घ्यायचे आहेत. कशा प्रकारे रोगांचा प्रसार होत असतो आपण बघतो. आता यामध्ये प्रामुख्याने 3 टर्मिनॉलॉजी येतात. प्रदेशनिष्ठ, नंतर त्याला म्हणजे एंडेमिक, इपिडेमिक आणि त्याला आपण पॅन्डेमिक.
तर मित्रांनो, मी तुम्हाला परत त्याच गोष्टी सांगत आहे, की इथे एंडेमिक हा शब्द आहे ना, इंग्लिशमधला शब्दसुद्धा लक्षात ठेवा, तसंच मराठीमधला शब्दसुद्धा लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी जर लक्षात राहतील, तर दोन्ही गोष्टीतून तुम्हाला साम्य साधून प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, लॉजिकल गोष्टी असतात, त्या महत्त्वाच्या ठरतात. म्हणून इंग्लिश शब्द असो का मराठी असो, दोन्ही जे टायटल असतात ते लक्षात ठेवायचे असतात. तर मित्रांनो, आपण बघतो की प्रदेशनिष्ठ रोग आहे, म्हणजे त्याला आपण एंडेमिक डिसीज असं म्हटलं. म्हणजेच एंडेमिक म्हणजेच प्रदेशनिष्ठ या शब्दावरून तुम्हाला काहीतरी गोष्टी समजतात का? जसं आपण बघतो प्रदेशनिष्ठ या शब्दावरून मला असं समजते की विशिष्ट प्रदेशामध्ये असणारा रोग, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तसाच होतो, विशिष्ट भागातच अचानकपणे उद्भवणारे जे रोग असतात ते या गटामध्ये मोडतात. जसं आपण बघितलं फायलेरियासिस हा केरळमधला प्रामुख्याने रोग आहे. यावर प्रश्न पडले आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, यावर जसाच्या तसा प्रश्न पडला आहे. 2-3 प्रश्न पडलेले आजूबाजूने घुमून फिरून, की फायलेरियासिस कशामुळे होतो आणि त्याच्यानंतर कोणत्या भागामध्ये होतो, कोणते ते जिल्हे आहेत, त्यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे हा जो रोग आहे आणि हा जो रेफरन्स आहे तो महत्त्वाचा आहे, म्हणून लक्षात ठेवा. आणि तसं बघितला हा जो फायलेरियासिस हा जो रोग आहे तो हत्तीपाय रोग म्हणून ओळखला जातो. महत्त्वाची गोष्ट यामध्ये, आणि याचा जे आहे तर पायातील लासिका पेशींचा दाह या गोष्टीमुळे होतो. म्हणजे समोर मी ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. आणि हा पर्टिक्युलर आपण जर विचार केला तर कृमीमुळे होणारा रोग आहे. कृमी म्हणजे काय हे सुद्धा मी, वर्म्स आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. आणि महत्त्वाची गोष्ट यापेक्षाही की हा जो रोग आहे तो प्रामुख्याने कुलेक्स नावाची मादी असते, डासाची मादी, ती मादी हा रोग पसरवते. आता ते कशी पसरवते हे सगळ्या गोष्टी आहेत, खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, पण त्या या लेक्चरमध्ये नाही. समोर जसं आपण कृमी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकू, तेथे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे फायलेरियासिस असा शब्द वापरत आहे, त्याला फिलारियासिस असं सुद्धा म्हणतात. कुठे कुठे वेगवेगळे संदर्भ आहेत. तर मी माझ्या शब्दातून ज्या गोष्टी तुम्हाला सूचित करत असेल त्यातून तुम्हाला फक्त अर्थ समजून घ्यायचा आहे आणि तुमच्या उच्चारानुसार तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण माझं इंग्लिश बॅकग्राऊंड नाही आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की हा जो रोग आहे तो प्रामुख्याने केरळमध्ये म्हणजे दिसून आला. सुरुवातीला आपण बघतो तर केरळमधल्या 3 जिल्ह्यामध्ये हा प्रामुख्याने दिसून आला होता, आणि ते 3 जिल्हेसुद्धा विचारलेले आहे म्हणजे प्रश्नामध्ये जसे तर तसे. तर तुम्हाला ते 3 जिल्हे कोणते आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्च करा गुगलला, तुम्हाला लवकर उत्तर मिळेल. जास्त वेळ पण नाही लागत, तुम्ही फक्त सर्च करा आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आता समोर आपण बघतो व्यापक रोग आहे. व्यापक रोगाला काय म्हणतात? इपिडेमिक. एंडेमिक आणि इपिडेमिक यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात ठेवायचं. इपिडेमिक म्हणजे व्यापक रोग असतो. व्यापक म्हणजे आपण बघतो एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यापक प्रमाणावर जर तो पसरत असेल. समजा टायफॉईडची साथ आली, तो कॉलरेची साथ आली, तर अख्खाचा तो एरिया कॉलरेच्या साथीमुळे पसरत असेल, म्हणजे संसर्गजन्य एकापासून दुसऱ्याला अशा प्रकारे रोगाची लागण होत असेल, तो झाला व्यापक रोग. म्हणजे एंडेमिक डिसीज आपण त्याला असं म्हणू शकतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परिणाम जर करत असेल जनमानसांवर तर तो झाला व्यापक रोग. तर एक्झाम्पल तर मी तुम्हाला सांगितलं, टायफॉईड, कॉलरा आणि क्षयरोग अशा प्रकारे व्यापक रोगामध्ये काय होतात, एक्झाम्पल मोडतात. तर आता समोर आपल्याला सार्वदेशिक पॅन्डेमिक हा रोग बघायचा. आता पॅन्डेमिक म्हणजे आपण बघतो जगभर जे काही रोग पसरले जातात तर त्याला आपण पॅन्डेमिक असं म्हणतो. तर आपण कोरोना व्हायरस सगळ्यांनी अनुभवला आहे आणि सगळ्यांच्या आयुष्यातून हा सगळा गेलेला आहे व्हायरस. तर बघा, व्हायरस हा जो आहे म्हणजे कोणता, सार्स व्हायरस आपण असं म्हणतो त्याला, कोरोना विषाणू जे आहेत तो कसं झाला, पॅन्डेमिक रोग झाला. म्हणजे जगभर पसरलेला रोग आहे म्हणून त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. तर मित्रांनो, समोर मी तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहे, त्यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. म्हणजे समोर मी हे रोग वगैरे सगळं डिटेलमध्ये घेतेच, परंतु काही प्रश्न तुमच्यासाठी, की ती एड्स हा रेफरन्स आलेला आहे. आता एड्सचं काय, म्हणजे एड्सला त्याचं फुल फॉर्म तुम्हाला सांगायचं आहे. तसंच दुसरा प्रश्न असा आहे की एड्स हा जो रोग आहे तो सगळ्या देशामध्ये आपण जर विचार केला, सगळ्या देशांचा किंवा खंडाचा विचार केला, तर सुरुवातीला खंड सांगा, कोणत्या खंडामध्ये या रोगाचं प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. त्याच्यानंतर कोणत्या देशामध्ये या रोगाचं प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते आणि भारतात कोणत्या राज्यामध्ये एड्सचं प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. हे कमेंट बॉक्समध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सांगायची आहेत. तर मित्रांनो, समोर आता आपण रोगांच्या कारकांवर आधारित रोगांचे वेगवेगळे प्रकार आहेत ते बघणार आहोत. आता या प्रकारांमध्ये आपण बघतो संक्रामक रोग आहेत आणि असंक्रामक रोग आहेत. संक्रामक रोग यांना एक इंग्लिश टर्म आहे, त्याला आपण इन्फेशियस डिसीज असं म्हणतो. तर असंक्रामक त्याला आपण नॉन इन्फेशियस डिसीज असं म्हणतो. तर जे काही संक्रामक रोग आहेत त्या संक्रामक रोग कशामुळे होतात, हानिकारक जे काही
सूक्ष्मजीवांमुळे म्हटलं आहे, सूक्ष्मजीवाणू नाही म्हटलं मी, सूक्ष्मजीवांमुळे होतात. आता सूक्ष्मजीवांमुळे आपण बघतो कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये सूक्ष्मजीवाणू आहेत, विषाणू आहेत, आदिजीव आहेत आणि बुरशी इत्यादींचा समावेश सूक्ष्मजीवांमध्ये होतो. आणि हे जे संक्रामक रोग आहेत त्याचेसुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. साथीचे रोग, संसर्गजन्य रोग, संपर्कजन्य रोग, संसर्गजन्य, संपर्कजन्य यामध्ये फरक असतो. तर साथीचे रोग आपण बघतो कॉलरा, विषमज्वर, हगवण, डोळे येणे हे झाले साथीचे, म्हणजे एकाद्वारे तो दुसऱ्याला पसरतात. संसर्गजन्य त्यामध्ये आपण बघतो एकामेकाच्या संसर्गात जास्त काळ राहिल्याने, जसं इन्फ्लुएन्झा म्हणजे आपण त्याला सर्दी असं म्हणतो. नंतर क्षयरोग आहे, हे संसर्गजन्य रोगामध्ये मोडतात. आणि संपर्कजन्य त्याला कॉन्टॅजियस डिसीज असं म्हणतो. जसं आपण बघतो त्यामध्ये खरूज आहे संपर्कामध्ये आल्यामध्ये, तर नायटा आहे, गजकर्ण आहे, कुष्ठरोग आहे, असे जे रोग असतात ते संपर्कात आल्यामुळे होतात. म्हणजे संसर्ग आणि संपर्कजन्य यामध्ये फरक आहे. आपण आता एक कन्सेप्ट म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करू. साथीचे रोग, संसर्गजन्य रोग आणि संपर्कजन्य रोग यामध्ये नेमका काय फरक आहे. तर साथीचे रोग आपण बघतो हवामानातील विशिष्ट बदलांमुळे किंवा दूषित पाणी पिल्यामुळे एकाच वेळी अनेकांना हे रोग पसरतात, तर त्याला आपण साथीचे रोग असं म्हणतो. त्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले, कॉलरा, विषमज्वर, हगवण, डोळेनी हे त्याचे एक्झाम्पल आहे. संसर्गजन्य आणि संपर्कजन्य. आता संसर्गजन्य रोग पाहू, त्याला आपण काय म्हणतो, कम्युनिकेबल डिसीज. म्हणजे एखाद्या रोगाला समजा इन्फ्लुएन्झा झालेला असेल, म्हणजे सर्दी झालेली असेल किंवा क्षयरोग झालेला असेल आणि अशा रोगाच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे कम्युनिकेबल म्हणजे आपण सततच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्याने किंवा सततच्या सहवासाने त्या रोगातील जे काही म्हणजे त्या रोगामध्ये जे काही रोगजंतू असतात त्या रोगजंतूंचा जो काही प्रसार आहे तो हवेमार्फत असो किंवा हवेमार्फत निरोगी व्यक्तींमुळे त्याचा प्रादुर्भाव होतो, त्यालाच आपण संसर्गजन्य रोग असं म्हणतो. त्यामध्ये प्रामुख्याने क्षयरोग आणि इन्फ्लुएन्झा याचा समावेश होतो. आता समोर जो आहे तो संपर्कजन्य रोग आहे. संपर्कजन्य म्हणजे कॉन्टॅजियस डिसीज, म्हणजे रोगाच्या शरीरातील जंतूंचा सततच्या संपर्कामुळे किंवा स्पर्शावाटे नजीकच्या सहवासातले जे काही निरोगी व्यक्ती असेल त्यामध्ये जर प्रादुर्भाव होत असेल तर त्याला आपण कोणता रोग म्हणतो, संपर्कजन्य रोग म्हणजे कॉन्टॅजियस डिसीज असं म्हणतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण संक्रामक रोग आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले. आता समोर आपल्याला काय करायचं आहे, असंक्रामक रोग आहेत म्हणजे नॉन इन्फिशियस डिसीज आहेत त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आपण बघतो नॉन इन्फिशियस डिसीजमध्ये प्रामुख्याने ज्या रोगामध्ये कुठल्याही रोगजंतूचा समावेश होत नसून तो शरीरातील अंतर्गत असंक्रामक कारकांमुळे होत असेल असे जे रोग असतात ते प्रामुख्याने असंक्रामक रोगामध्ये मोडतात. आता यामध्ये काही अनुवांशिक रोग असतात, जसं अनुवांशिक रोग असतात तसं आपण बघतो उतिरास, तसंच संधिवात वगैरे, रात आंधळेपणा, तसंच कर्करोग, मधुमेह जर आपण बघितला हा सुद्धा कसा रोग आहे तर असंक्रामक रोग या रोगामध्ये तो मोडतो. तसंच कर्करोगसुद्धा म्हणजे कर्करोग म्हणजे कॅन्सर, तसंच रात आंधळेपणा. तर अशा प्रकारे आपण रोगांच्या कारकांवर आधारित रोगांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने संक्रामक रोग आणि असंक्रामक रोग आहेत. हे रोग यांचे प्रकार आणि त्यांच्याबद्दल माहिती समजून घेतली. आता समोर आपण बघणार आहोत की रोगजंतूंच्या प्रकारातून रोगांचे कोणकोणते प्रकार उद्भवतात. तर हे जे प्रकार आहेत हे आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. फक्त मी तुम्हाला समोर जे रोगजंतू आहेत प्रमुख त्यांची नावे इथे सांगणार आहेत. रोगजंतूंच्या प्रकारानुसार रोगांचे वेगवेगळे प्रकार पडतात आणि यावर प्रत्येक गोष्टीवर प्रश्न पडलेला आहे. आधी आपण बघतो तर PYQ सुद्धा आपण घेऊ मित्रांनो, पण समोर घेऊ. आता आपण बघतो जीवाणू आहेत. जीवाणूला आपण काय म्हणतो, इंग्लिशमध्ये बॅक्टेरिया असं म्हणतो. विषाणू आहे त्याला आपण व्हायरस असं म्हणतो. कवक आहे त्याला फंगस असं म्हणतो. आदिजीव आहेत, आदिजीवला आपण प्रोटोझोआ असं म्हणतो. आणि कृमी आहेत, कृमीला आपण काय म्हणतो, वर्म्स असं म्हणतो. हे जे आहे ते प्रत्येकाचं स्ट्रक्चर आणि त्याचे जे काही कारके असतील ते सगळ्या गोष्टी म्हणजे A to Z गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत समोर. ज्याप्रमाणे मित्रांनो हा आपण आज एक भाग घेत आहोत याचा, तर असे पटापट सगळे भाग कव्हर करण्यासाठी याला कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, म्हणून हे जे लेक्चर आहे ते इतरांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचे जे काही प्रोत्साहन आहे ते मला मिळेल, म्हणून इतरांपर्यंत ह्या गोष्टी पोचवा. तर आपण बघतो की रोग प्रसाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धती आपल्याला बघायच्या आहेत. जसं काही रोग असतात त्यांचा प्रसार कशामार्फत होतो तसं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. संसर्गजन्य रोगांचा प्रसार जसं आपण बघतो सूक्ष्मजीवांमार्फत होतो, तर रोगी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे असा प्रसार तो होत असतो. मग आपण बघतो तो हवेमार्फत होतो. तर आपण हवेमार्फत बघितलं तर हवेमार्फत नेमका कसा होतो, समजा
एक सर्दी झाली असेल म्हणजे त्याला आपण इन्फ्लुएन्झा असं म्हणतो, आणि नंतर निमोनिया असेल, क्षयरोग असेल, हे जे प्रकार म्हणजे या प्रकारचे रोग आहेत ते हवेमार्फत पसरतात. नंतर आपण बघतो पाण्यामार्फत काही गोष्टी पसरतात, म्हणजे काही रोग पसरतात. त्यामध्ये कॉलरा आहे, टायफॉईड आहे, हेपॅटायटिस ए, हे जे रोग आहेत ते प्रामुख्याने पाण्यामार्फत पसरत असतात. पाण्यामार्फत आपण बघतो की समजा जेव्हा संसर्गजन्य रोग आहे झालेल्या व्यक्तीची विष्ठा पाण्याच्या स्रोतात मिसळते किंवा बऱ्याच वेळा लिकेज होतात, त्यामुळे गटारातलं पाणी किंवा नाल्यातील पाणी जे आहे ते पाईपलाईनमध्ये म्हणजे पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळते. अशा वेळेस या रोगांचा प्रसार होत असतो. तसेच काही रोग आहेत जे लैंगिक संबंधातून सुद्धा पसरत असतात. त्यामध्ये एड्स आहे, हेपॅटायटिस बी आहे आणि सिफिलिसिस आहे. अशा प्रकारचे रोग आहेत आणि ह्या रोग प्रसाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, हवेमार्फत, पाण्यामार्फत आणि आपण बघितलं लैंगिक संबंधातून. अशा प्रकारे आपण रोग प्रसाराच्या पद्धती बघितल्या. आता समोर काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, त्यामध्ये मी म्हणजे जीवाणूबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. जीवाणू आणि व्हायरस म्हणजे विषाणू याबद्दल. म्हणजे तसं बघितलं तर आपला जो टॉपिक आहे आजचा तो संपला आहे, परंतु काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला इंटरेस्ट यावा यासाठी ह्या सांगत आहे की जीवाणू जे असतात, जीवाणू म्हणजेच काय, बॅक्टेरिया असतात, त्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला समोर सांगेल. परंतु एक गोष्ट सांगते जीवाणूबद्दल की जसं आपण बघतो, आपण आपल्या सुरक्षेसाठी आपलं घर तयार करत असतो. जसं आपल्या बॉर्डरवर पाकिस्तान आणि भारत आहे, याच्यावर आपले बॉर्डर आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जसे ज्याप्रमाणे जवान तैनात ठेवत असतो, त्याचप्रमाणे हे जीवाणू काय करतात असतात, स्वतःच्या संरक्षणासाठी एक संरक्षण भिंत स्वतःभोवती उभारत असतात आणि त्याला काय म्हणतात, पेशीभित्तिका. काय म्हणतात, पेशीभित्तिका असं म्हणतात. म्हणजेच जीवाणू काय करत असतात, स्वतःभोवती पेशीभित्तिका तयार करत असतात. आता ते पेशीभित्तिकामध्ये कोणते कंटेंट वगैरे असते ते सगळं मी तुम्हाला समोर सांगेलच. आता फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, जीवाणू स्वतःभोवती संरक्षण व्हावं यासाठी काय करतात, पेशीभित्तिका तयार करतात. मग ही जी पेशीभित्तिका आहे तर पेनिसिलिन नावाचं एक औषध आहे, प्रतिजैविक आहे, लक्षात ठेवा. ते सुद्धा मी रेफरन्स समोर सांगते तुम्हाला, फक्त काही गोष्टी इथे फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवा. पेनिसिलिन नावाचं प्रतिजैविक आहे. हे काय करते, हे जे पेशीभित्तिका असते ना या बॅक्टेरियाची म्हणजे जीवाणूची, ती तयारच होऊ देत नाही. म्हणजेच पेशीभित्तिका तयार करू देत नाही. त्यामुळे काय होते, जीवाणूंची वाढ होत नाही. म्हणजे अशा प्रकारे काही औषधे असतात जे जीवाणूंना मारण्यासाठी वापरले जातात. त्यामध्ये प्रतिजैविक आपण त्यांना म्हणत असतो. म्हणजेच आपण बघतो पेनिसिलिन एक प्रतिजैवक म्हणजेच अँटीबायोटिक म्हणून काम करत असते. आता हे इंटरेस्टिंग गोष्टी होती की आपण बघतो जीवाणूला संरक्षण भिंतच तयार करू देत नाही, त्याची पेशीभित्तिकाच करू देत नाही. मात्र आपण तेच जर बघितलं विषाणूंच्या रूपात, म्हणजे विषाणू जे असतात ना, विषाणू स्वतःभोवती कोणत्याही प्रकारची संरक्षण भिंत तयार करत नाही आणि ते जे असतात ना, ते सजीव जे असतात त्या सजीवांवर अटॅक करतात आणि त्यांच्या सिस्टीमचा वापर करून त्याच्यावर ते जीवन जगत असतात आणि हे स्वतः कोणत्याही प्रकारची पेशीभित्तिका तयार करत नाही. म्हणून जे पेनिसिलिन असतं ना, पेनिसिलिन विषाणूंवर इफेक्टिव्ह नाही. आणि तसंच आपण बघतो मानवामध्ये काय असतात, सेल असतात ना, ज्या मानवी सेल असतात त्या मानवी सेलमध्ये सुद्धा पेशीभित्तिका नसते. म्हणून हे जे आहे पेशीभित्तिका नसल्यामुळे मानवी शरीराला अपायकारक होत नाही. म्हणजे आपण बघतो की यामुळे आपल्या शरीरातील जीवाणू मारण्यासाठी पेनिसिलिन अँटीबायोटिकचा वापर केला जातो. कारण मी काय सांगितलं, पेशीभित्तिकाला तयार न होऊ देणे हे पेनिसिलिनचं काम असते. मात्र पेशीभित्तिका फक्त आपण बघतो की जीवाणूंमुळे होते, जीवाणूंमध्ये असते. म्हणून हे अँटीबायोटिक जीवाणूंवर चालते आणि आपल्या शरीरातील ज्या काही सेल असतात त्याला पेशीभित्तिका नसते. म्हणून हे आपल्याला अपायकारक नसते, म्हणजे यापासून कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही. परंतु काही जे सिम्पटम्स असतात ते म्हणजे दिसू शकतात, जसं त्वरित ताप येणे. कारण आपल्या शरीरामध्ये ह्या ज्या रिएक्शन असतात त्या घडून येतात. यापुढे जाऊन आपण आजारी का पडतो हे सुद्धा गोष्ट सांगते. कारण काय असते, आपण आजारी पडण्यामागे सुद्धा काही गोष्टी असतात. आपल्या शरीरामध्ये काही इम्युनिटी सिस्टीम असते जी सतत जागृत असते. त्यामध्ये व्हाईट ब्लड सेल असतात, म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी असतात, ज्या सैनिकी पेशी आपण त्यांना म्हणतो. आणि जे काही नवीन अटॅक जर झाला आपल्या शरीरावर, नवीन एखादा रोगजंतू आला किंवा दुसऱ्याच गोष्टी, व्हायरसचा अटॅक झाला, बॅक्टेरियाचा अटॅक झाला हानिकारक, तर त्या जागृत होतात आणि काय करतात, तर सैनिकासारखं काम करतात. ते त्यांना मारण्याचं काम करतात. म्हणून ते आपल्या शरीराचं एक तर टेम्परेचर वाढवतील, त्यामुळे आपल्याला काय येतो, ताप येतो. तर बेसिक बायोलॉजी आहे, त्यामध्ये आपला पूर्ण स्ट्रक्चर शिकायचं. त्यामध्ये सेल वगैरे ह्या सगळ्या बेसिक गोष्टीपासून मी तुम्हाला सांगणारच आहे. तर ही सिरीज जी आहे ती नक्की कंटिन्यू करा. तर सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करू. आता इथे मी तुम्हाला जीवाणूंबद्दल सांगितलं आणि व्हायरसबद्दल सांगितलं की व्हायरसला काय नसते, पेशीभित्तिका ते तयार करत नाही. म्हणून पेनिसिलिन नावाचे जे अँटीबायोटिक्स आहे ते व्हायरसवर काय करत नाही, तर त्यावर म्हणजे काम करू शकत नाही, त्याला मारू शकत नाही. म्हणून आपण बघतो. परंतु या दोघांच्या याच्यातून एक तिसरी गोष्ट उद्भवते, ते म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला किंवा इतरांना कोणालाही समजा व्हायरसचाही अटॅक होईल आणि बॅक्टेरियाचाही अटॅक होईल, अशा वेळेस हे जे अँटीबायोटिक्स असतात ते काम करतात. परंतु ते अँटीबायोटिक्स फक्त
जीवाणूंनाच मारते. कारण मी तुम्हाला पेनिसिलिनबद्दल सांगितलं की पेनिसिलिन पेशीभित्तिका तयारच होऊ देत नाही आणि पेशीभित्तिका तयार झाली नसेल म्हणजे जीवाणू स्वतःचं संरक्षण करू शकणार नाही. त्याची जी भिंत आहे ते तयार करू शकणार नाही, म्हणजे पेशीभित्तिका तयार करू शकणार नाही. मग काय होणार, त्यांची वाढ होणार नाही कारण की त्याला संरक्षणच नाही. मग अशा प्रकारे काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या इथे सांगितल्या. तर आशा करतो मित्रांनो हा टॉपिक तुम्हाला समजला असेल आणि प्रत्येक पॉईंट जो आहे तो तुम्हाला क्लिअर झाला असेल. अशाच अपडेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच ही सिरीज कंटिन्यू करण्यासाठी लाईक करा. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारचा अभ्यास करत असाल, MPSC राज्यसेवेचा करत असाल, कंबाईनचा करत असाल, कंबाईनमध्ये प्रीला मेन्सला, तसंच आपण बघतो बऱ्याच ठिकाणी या गोष्टींचा म्हणजे या सायन्स या भागाचा समावेश असतो. सरळ सेवेमध्ये सुद्धा तुम्हाला सायन्सवर डायरेक्ट प्रश्न पडतात. तसंच आरोग्यसेवक भरती वगैरे असतात, तसेच फॉरेन्सिक आहे, तसेच भरपूर भरती आहे त्याच्याशी रिलेटेड. त्या सगळ्यांसाठी हा जो सिलेबस आहे तो अत्यंत महत्त्वाचा सिलेबस आहे. म्हणून सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करू. म्हणून अपडेटेड माहितीसाठी अपडेटेड राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढील भागामध्ये पुढील अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत तुम्ही हे लेक्चर ऐकलं म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.